महायुतीत जागा वाटप सुरळीत व्हावं यासाठी उमेदवार अदलाबदलीचा फॉर्म्युला अंमलात येताना दिसतोय। जागा वाटपात तिन्ही पक्षांना योग्य जागा मिळाव्या यासाठी अनेक ठिकाणी उमेदवार तुमचा आणि पक्ष आमचा असा खास पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे। शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापासून कदाचित याची सुरुवात होऊ शकते। शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे महायुतीचे उमेदवार असतील हे निश्चित झालंय, पण ते कोणत्या पक्षाकडे निवडणूक लढवणार हे मात्र ठरायचं आहे। ऐकून आश्चर्य वाटेल, पण महायुतीच्या जागा वाटपात हाच फॉर्म्युला अनेक मतदारसंघात दिसण्याची शक्यता आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदेच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक रिंगणात उतरणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर उतरणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करणार आहेत। आढळराव यांच्या निमित्तानं उमेदवार अदलाबदलीच्या या नव्या फॉर्म्युल्याची सुरुवात महायुतीमध्ये झाली आहे। आमचा उमेदवार लवकरच जाहीर होईल। महाराष्ट्रामधल्या महायुतीमधला कुठलाच उमेदवार अजून जाहीर झाला नाही की हो हा उमेदवार आहे। हे आमचं धोरण आहे, ठरवतील महायुतीचे नेते आणि ज्याप्रमाणे उमेदवार जागा वाटप होईल त्याप्रमाणे उमेदवार वाटप ऑटोमॅटिकली होईल। मी आज तरी शिवसैनिक आहे। मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याच्यानंतर आपण बघू आणि कोणाचा विरोध असेल तर त्या पक्षाचे लोक बघतील। मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे, मी उमेदवार आहे, लढणार आहे। महायुतीच्या या फॉर्म्युल्यावर विरोधक टीकाही करतात। शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणजे शिंदे गटातून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे येणार, बरोबर, किंवा प्रदीपदादा कंद भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांच्या राष्ट्रवादी, की याचा अर्थ समोर महायुतीला इतर पक्षातून किंवा त्यांच्या मित्र पक्षातून उमेदवार आयात करावा लागणार आहे। आणि मला वाटतं जेव्हा उमेदवार आयात करावा लागतो हा एका दृष्टीनं गेली 5 वर्ष माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या व्यक्तीला आदरणीय पवार साहेबांनी ही संधी दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेसाठी काम करत असताना जे काही काम केलं या कामाची ही पोचपावती आहे आणि म्हणून इतक्या उमेदवारांची ही चर्चा सुरू आहे। फॉर्म्युला 45 पार करण्यासाठी फॉर्म्युला नाही आहे हा। अजितदादांच्या पार्टीला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला जे रिजनल पार्टी आहेत त्यांना संपवण्याचा फॉर्म्युला आहे। लोकसभेपासून सुरुवात झाली, विधानसभेला ते राहतील का नाही हाही प्रश्न आहे। हाच उमेदवार अदलाबदलीचा फॉर्म्युला इतरही काही मतदारसंघांमध्ये दिसण्याची शक्यता आहे। गडचिरोली मंत्री धर्मराव बाबा आत्राम लोकसभेच्या उमेदवारासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपत जाण्याची शक्यता। पालघर राजेंद्र गावित लोकसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेतून भाजपत जाण्याची शक्यता। हातकणंगले शिंदेच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने भाजपच्या चिन्हावर लढण्याची चर्चा। नाशिक शिंदेच्या शिवसेनेकडनं हा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता। भुजबळ कुटुंबियांतून भाजपचा उमेदवार जाणार का याची चर्चा। अमरावती अपक्ष खासदार नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता। या मतदारसंघांची चर्चा असली तरी असं इतरही काही मतदारसंघात घडण्याची शक्यता आहे। त्याच्यावर निर्णय देशाचे पंतप्रधान मोदीजी घेतील, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी घेतील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। मला असं वाटते तेच योग्य वेळी निर्णय घेतील। गेल्या 10-12 वर्षापासून देशाचे पंतप्रधान असो, देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण ताकदीनं आम्ही एनडीएचे घटक म्हणून त्यांच्यासोबत आहे। त्यांचा जो निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील। महायुतीत भाजपसाठी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे। लोकसभेत 370 जागांचा संकल्प गाठण्यासाठी भाजपच्या चिन्हावर निवडून येणारे अधिकाधिक खासदार भाजपला हवे आहेत। त्यामुळे लोकसभेसाठी 45+ टार्गेटमध्ये 30हून अधिक खासदार भाजपचे असावेत असा प्रयत्न असेल। शिंदेच्या शिवसेनेत 13 खासदार आहेत, त्या जागा तरी धनुष्यबाण चिन्हावरच लढाव्यात यासाठी पक्षातनं आग्रह होताना दिसतोय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा अधिक जागांची अपेक्षा आहे। काही मतदारसंघांवरती महायुतीमधील 2 किंवा 3ही पक्षांचा दावा आहे, त्यामुळे सुद्धा हा तिढा वाढताना दिसतोय। उमेदवार अदलाबदलीच्या फॉर्म्युल्यानं 3ही पक्षांच्या जागा वाटपात काही ठिकाणी तिढाही निर्माण होण्याची शक्यता आहे। अशात येत्या काही दिवसात दिल्लीतच जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होईल अशी चिन्ह आहेत। तुषार झरेकरसह पंकज तळवी, पुढारी न्यूज, मुंबई।